हाय खोटा आदित्य देसाई. हो. म्हणजे तो मॉन्टी का कोण तो हाच आहे. हो. म्हणजे आपल्या आदित्यचा डुप्लिकेट म्हणून हा माणूस आलाय. हो. मी नाही करणार आहे याच्याशी प्रेम भीम. मी चालले घरी. नाही ना, तू उगाच पलटी मारू नकोस. तू जर आत्ताच निघून गेली सर, आपण जो सगळा प्लॅन बनवलाय त्याचा पचका होईल ना. अरे पण जरा चांगला मुलगा तरी बघायचा ना. मूर्ख, तुला काही खरं प्रेम किंवा लग्न करायचंय का त्याच्याशी? खोटं कुठे चाललंय ना सगळं. खोटंच वागत आलीये मी आतापर्यंत सई. कधी होणार आहे मला खरं प्रेम? कधी होणार आहे माझं खरं लग्न? गार्ड्स, गार्ड्स. गार्ड्स, कोण आलं होतं इथे? कुठे नाही साहेब. मग हा अलार्म काय ऑटोमॅटिकली वाजायला लागला? तुम्ही ना विचार करत बसा. मी जर आता बाहेर चाललोय, रात्री उशीर होणार आहे. तोपर्यंत घराकडे नीट लक्ष द्या. कोणी आत येता कामा नाही, कळलं? चला लागा कामाला. चलो जा आता. हॅलो. हॅलो आधी, लवकर ये. मी येतोच, आधी मामांना आत घुसायची सोय करतो. हो चालेल चालेल, बाय. मामा सगळा प्लॅन सेट आहे. तो आदित्य देसाई मॉन्टी का कोण तो घरातनं बाहेर पडलाय. आता पुढचा 1-1.5 तास त्याला तिथं गुंतवून ठेवण्याचं काम हे सई आणि नैना करणार आहे. थोड्या वेळानं मी पण त्यांना जॉईन करेन आणि त्याच्याकडनं काय माहिती काढता येते ते बघतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही घरामध्ये शिरून तिथं काही धागेदोरे मिळतात का बघा. धागे दोरे? अरे मी आणि बंधू एकदा आत गेलो ना, तर सगळ्या धाग्या दोऱ्यांची 9वारी साडी विणूनच बाहेर घेऊन येऊ आणि मग ती साडी तोतया आदित्य देसाईला नेसून त्याला असा काही नाचू. टंग 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 टंग. बस 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 बस. लावणीचा कार्यक्रम नंतर आधी आपण आज जाऊन तपासणीचा कार्यक्रम सुरू करूया. चल. थांबा. चला चला, काय असं डायरेक्ट नाही आतमध्ये जाता येणार. तर मॉन्टीचे गुंड आतमध्ये तुमची वाटच बघताय. मग आता आम्ही आत कसे जाणार? मामा मी आहे ना, मी बघतो. कोण इकडे? या समोर. कोण आहे? कोण आहे इकडे? कोण आहेस तू? अरे अरे अरे, तुलाही दिसत नाही वाटतं? ओगी चालेल. आम्हाला दिसतंय सगळं. दिसतंय आणि तरी असे दरिद्री प्रश्न विचारायला लाज नाही वाटत? अरे हे सगळं दिसतंय तरी इथे एवढ्या अंधारामध्ये गॉगल लावून मी चालतो, मी कोण असेल? अच्छा, तू आंधळा आहेस का? मी बप्पी लेरी आहे. माझी गाणी नाही ऐकली? आय एम अ डिस्को डान्सर. ढंग ढंग ढंग. ए बत्ती गोल. हा, जास्त शहाणपण करू नकोस. इथं कशाला आलायस ते सांग. केवढा केवढा? केवढा? केवढा नावाची एक वनस्पती असते, त्याचा इथं केवढा घमघमाट सुटला आहे. तो शोधत मी कुठून दऱ्या ओलांडून, कुंपण ओलांडून, भिंती ओलांडून शोधत आलोय. तुम्हाला नाही येते? इथं केवढा बेवडा नाहीये. चल निघून. हा, बेवडा नाहीच आहे. बेवडा मला फार लांबन वास येतो बरं का. हे बघ, ह्याचा येतोय. पण केवढाचा सुद्धा घमघमाट असतो आणि तो घमघमाट सुटला ना की असं वाटतं त्याला आत येऊ द्यावं. हा, असं म्हणावं असं वाटतं की भाईओ और बंधुओ, हा, दरवाजा खोल के आओ आओ. हा, वासाला येऊ दे म्हणायचं. या तुम्हाला केवढा दाखवतो. केवड्याची फुलं केवढी इथं बागेत उमलली आहेत. या येताय का? नाही येत. केवढा, हे केवढा.
हा सई, मामांची सर्च पार्टी घरामध्ये शिरली आहे, मी निघतोय. ग्रेट. आम्ही पण आता इथे पार्टी करायला तयार आहोत. काय? अरे म्हणजे हा डमी आदित्य आहे ना, तो इथे कुठल्या तरी क्लब मध्ये शिरतोय. जॅकपॉट पब आणि डिस्को काहीतरी. हा, शिकारीचा मूड दिसतोय आज लांडग्याचा. या लांडग्याचा बकरा बनवूया ना आपण. तू कशाला टेन्शन घेतोयस? टेन्शन मला आपलं नाहीच आहे ग, नाहीनाच आहे. ती ओके असेल ना, तिला जमेल ना? 100% जम. गुड. चला मग मी पोचतोच, आलोच. ऑल द बेस्ट. येस, बाय. रिक्षा. आणि इंडियात आल्यापासून ना आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज तर मिळाल्या, पण एक चांगली मुलगी मिळत नाहीये. आज जर का एखादं शिकार मिळालं नाही ना, माझ्यातला वाईल्ड अॅनिमल कोणत्याही मुलीला फाडून खाईल. पण कोणत्याही मुलीचा का नाही, हॉट मुलगीच मिळाली पाहिजे. पण पण कुठे असेल अशी मुलगी? नको ना यार, मला खूप टेन्शन येतं. प्लीज ताई, मला नाही करायचंय सगळं. टेन्शन येत होतं तर मग दादा मामांसमोर मगाशी हुशारी कशाला दाखवली तेवढी? अगं ते एकटे होते ना, त्यात ते ओळखीचे होते सई. प्लीज ना, अगं इथे सगळी अनोळखी लोक सई. हे सगळेजण ओळखीचे आहे. मी आहे ना, नाही ना, मी आहे इथे. आदित्य येतो इथे तुझ्यासाठी. पटकन आत ये. हे बघ, ऐक, आपल्याला त्या मॉन्टीला फक्त थोडा वेळ गुंतवायचंय. त्याच्याकडनं सगळं खरं बाहेर काढून घेतलं ना की लगेच आपण इथं निघूया. काही राहणार नाही यातलं. सई, मला त्याला नाही बघायचं. सई, तू खरंच प्रेमात बिमात पडला तर? सई, खरंच लग्न करायचं म्हणाले तुम्ही काय करणार सई? करून टाक ना लग्न. तसंही तुझं काही होत नाहीच ना. नाही, असं नको ना, मला माझा कॉन्फिडन्स जाईल यार. माझ्या दारात May I help you? काय रे, डबल बॅटरी इनटू कटलेट. मी आलेलो ना त्यांना मदत करायला, कशाला मध्ये तडबडलास? अहो सर, आमच्या पब मध्ये आलेल्या माणसांची सर्व्हिस करणं माझं परम कर्तव्य सर. मग सर्व्हिस कर ना, हात कशाला दिलास? सर, अहो ती तर सगळ्यात मोठी सर्व्हिस. इथे माणसांना दारू चढते, मग त्यांची बॉडी पडते, त्यांना पुन्हा 2 पायांवर उभं करायला मला 2 हात वापरायलाच लागणार ना सर. 2 हात ना माझ्याकडे पण आहेत, कळलं ना? आणि त्यांना काही चढलेली वगैरे नाहीये, ते आत्ताच आले. दे आर नॉट हाय. त्या नसतील हाय, पण त्यांना जर मदत नाही ना केली तर बेटर म्हणून मला लागेल ना हाय. लागू दे हाय. आता माझा टर्न. तू से हाय. ब्युटिफुल. Simply beautiful. The gentleman is right. Our pub is simply beautiful. हे बघ, अजून एक ब्युटिफुल टेबलवर नेतो तुम्हाला. तर ना मी थँक गॉड आदित्य, तू वेळेवर आलास. तुम्ही जमिनीवर काय करत होता? आता अलर्ट राहा ना तुम्ही सुद्धा. अरे मी अलर्टच होते. ही बावळट बघ ना. ए, तो इकडेच बघतोय. व्हेरी गुड. तेच तर हवंय आपल्याला. पण मला नकोय ना तो. आम्हालाही नकोय तो, म्हणून तर हे सगळं करतोय ना आपण. काय करतोय? नाही ना, प्लीज तू फोकस्ड राहा आता. कुणावर? त्याच्यावर की तुमच्यावर? आधी फोकस आमच्यावर, मग फोकस त्याच्यावर. नाही ना, तो मासा आपणहून जाळ्यात अडकतोय. एग्जैक्टली. अब तुम अपना जाल बिछाना शुरू करो.
कोणतं जाळं? आपण इकडून फिशिंगला जाणार आहोत. पण मग या चोमूला कोण गंडवणार? अरे ही मुलगी आहे का सुतरफेणी? दिसायला नुसती गोडे, हातून सगळा झांगड गुत्ता. एक्सक्यूज मी, वेटर. ऐक, मी समजावते तिला, तू तिकडे जा आणि जरा जपून. मला ना वेटर बनण्याचा एक्सपिरियन्स आहे, डोंट वरी. तुझ्या डॅडूला सर्व केलंय, तर ही कुठली चीज आहे? हे तुझ्या डॅडूचं हॉटेल आहे आणि तिकडे आदित्य वेटर होता. हे तू मला कधीच काही सांगत का नाही ग? घे, पुष्कळ. कसं? तूच बोल. काय बोलत होते तुझ्याशी त्या? काय नाही सर, इकडं पब मध्ये पहिल्यांदाच आल्या ना, काय प्यायचं काय नाही प्यायचं कन्फ्युज होत्या. हेल्प केली. मगाशी केलीस ना हेल्प, आता मी करतो त्यांची हेल्प. अरे वा, अरे तुम्ही पण जॉईन होता असे वेटर. हे पण जॉईन होता. मी आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक आहे, वन अँड ओनली. कळलं ना? सेम हिअर. काय? आय एम हिअर तुम्हाला सर्व करायला, त्यांना सर्व करायला. सर्व तूच कर, पण माझ्याकडून नेऊन दे. मला त्यांच्याशी ओळख करायची. फायर इन द हाऊस. फायर? कॉकटेल आहे, त्याचं नाव आहे फायर इन द हाऊस. त्याला आग लावायची असते. त्यांनी पाठवलंय तुमच्यासाठी. म्हणजे आग बरोबर लागली आहे तर आता फक्त भडका उडायची वाट बघायची. कुठे लागली आग? मला नाही दिसत आहे. आणि ती आग विझवायची सोडून तुम्ही भडकवायचं काय बोलता? नाही ना, तू जर का आता अजून मूर्खपणा केलास ना तर माझा भडका उडेल. मी आता सांगीन तेच आणि तसंच करायचं, कळलं? मला टिश्यू नकोय. हा टिश्यू नाहीये, टिश्यू आहे इशू मोठा. म्हणजे मॅडम त्यांनी पाठवलंय मेसेज. तूच वाचून दाखव. चल. हा, वाच. थँक्स फॉर द ड्रिंक, पण माझं ड्रिंक मी स्वतः विकत घेऊ शकते. इंडिपेंडंट ड्रिंक काय, हा पब अख्खा विकत घेऊ शकेल एवढे पैसे माझ्याकडे आहेत. पैसा तर माझ्याकडे पण खूप आहे, मुली पण लाखो आहेत माझ्या मागे, पण तुझ्या एवढी सुंदर कुणीही नाही. सो सर्विंग अ ब्युटी इज माय ड्युटी. एक गप्पे, तुला भेटलेल्या सगळ्या मुलींना हेच बोलत असशील ना? बोललोय ना, पण आता ऐकण्याची वेळ तुझी आहे. मला वेळ नाहीये, पण मी इंडिया एका बिझनेस डील साठी आणि लाईफ पार्टनर शोधायला म्हणून आली आहे. पार्टनर बनायला मी रेडी आहे, आणि लाईफ काय एका रात्रीत पण जगून होते. बट हो, तुझी जगायची इच्छा आहे का? जगायचं बिगायचं माहिती नाही, पण तुला पारखून बघायचंय मला. माझ्या टेस्ट मध्ये खरा उतरला तर विचार करेन. टेस्टच घ्यायची तर मग अशी रिटर्न टेस्ट कशाला? समोर भेटून सरळ ओरल टेस्ट घे ना. फसलाय मासा, लागली आग. आता फक्त मैदानात उतरून कुस्ती खेळायची. तू आता त्याच्याशी कुस्ती खेळणार आहेस? नाही ग बावळट, मी नाही, तू. काय? नाही हे बघ, आपलं काम ऑलमोस्ट झालंय. आता माघार घेऊ नकोस. पण अरे एवढा वेळ हीच बोलतेय त्याच्याशी. मला नाही जमणार आहे हे असं. सई, तू पण चल माझ्या बरोबर. मी असणारच आहे तुझ्या बरोबर, तुझ्या कानात. हा हे बघ, हे तुझ्या कानात ठेवायचं. हा, पाडू नकोस, हरवू नकोस. म्हणजे काय होईल, तो काय बोलतोय हे आम्हाला पूर्ण वेळ ऐकू येत राहील, आणि तू उलट काय बोललं पाहिजेस हे आम्हाला तुला सांगता येईल. गॉट इट?
एक्झॅक्टली. त्यामुळे जा सोनिया जा, जीत ले अपने मॉन्टी को. गो 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 गो. नाही ना, बी पॉझिटिव्ह. अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव. काय लक्षात ठेवू? हॅलो, बोल ना. तू आलास? मी बोलत होते कोणाशी? तुझ्याशीच. सगळ्यात आधी काय बोलायचं याची प्रॅक्टिस करत होते. सगळ्यात आधी आय लव्ह यू बोललीस तरी चालेल मला. त्याला म्हणा गाडी जास्त फास्ट पळवू नकोस, ऍक्सिडेंट होईल. तुझ्याकडे गाडी आहे? हो आहे. हा, मग आता तिचा ऍक्सिडेंट होणार आहे. काय? नाही ना, ऐक. मी जे काही बोलते ना ते नीट ऐक आणि तेच बोल. उगाच तरी भलतं सलतं बोलू नको. ओके. काय ओके? तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. लिव्ह इट. मला सांग तू काय घेणार? ओए काय घेणार? नाही ना, अगं रिप्लाय कर ना त्याला. तू एकदाच ठरव मी काय करायचंय ते. ओके ओके, रिलॅक्स. मीच ठरवतो. नाही ना, ऐक, हे बघ, तुला जे हवं ना ते तू बोल. हा, पण जर का तू कुठे अडलीस ना तर वेटर अशी हाक मार. म्हणजे मग त्याचं लक्ष भलतीकडे जाईल आणि तुला आम्हाला काय ते सांगता येईल पुढचं. ओके. गुड. वेटर, 2 स्कॉच ऑन द रॉक्स प्लीज.